हॅलो एव्हरीवन. ह्या पार्टमध्ये आपण मेयर्स रिलेशन, स्पेसिफिक हीट फॉर मोनोॲटॉमिक गॅसेस, डायॲटॉमिक गॅसेस आणि पॉलीॲटॉमिक गॅसेस अभ्यासणार आहोत. पुढचा पॉईंट आहे स्पेसिफिक हीट कपॅसिटी. यामध्ये आपण मेयर्स रिलेशन अभ्यासणार आहोत. नाव वी नो दॅट व्हेन द टेम्परेचर ऑफ द गॅस इज इन्क्रीज, देन फॉर ए स्मॉल राईज इन टेम्परेचर देर इज लार्ज चेंज इन व्हॉल्यूम अँड प्रेशर. म्हणजेच आपण गॅसला हीट केलं तर त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होतं आणि त्यामुळे त्याचं प्रेशर आणि व्हॉल्यूम दोन्ही चेंज होतात. आणि म्हणून इथे आपण दोन स्पेसिफिक हीट कन्सिडर करणार आहोत. दॅट इज स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजेच एकदा गॅसचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवणार आणि एकदा प्रेशर कॉन्स्टंट ठेवणार आणि त्या दोघांमधलं रिलेशन आपण इथे अभ्यासणार आहे. म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, दॅट इज द मेयर्स रिलेशन. मेयर्स रिलेशन आपण अभ्यासणार आहोत. दॅट इज CP minus CV is equal to R. For that, here consider 1 mole of an ideal gas that is enclosed in a cylinder and that is fixed by a piston that is light, frictionless, airtight piston. हा पिस्टन एअरटाईट आहे. तर इथे दोन केस आपण अभ्यासणार आहे. एकदा पिस्टन फिक्स असेल आणि केस सेकंडमध्ये पिस्टन बॅकवर्ड आणि डाऊनवर्ड आणि अपवर्ड मूव्ह होऊ शकेल. And therefore here we are going to consider that the two cases, that is the specific heat at constant pressure and specific heat at constant volume. पहिल्या केसमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवणार. नाव सपोज दॅट dQ1 विथ द अमाऊंट ऑफ हीट सप्लाय. म्हणजेच ह्या सिलेंडरमधल्या गॅसला आपण हीट दिली. ती हीट किती आहे? dQ1. आणि म्हणून याचं टेम्परेचर इन्क्रीज झालं DTने. याचं टेम्परेचर DTने इन्क्रीज झालं. दॅट द टेम्परेचर रायजेस बाय DT. म्हणून त्याची इंटरनल एनर्जी, म्हणजेच हीट केल्यामुळे गॅसने एनर्जी ॲब्सॉर्ब केली. म्हणून DB इट्स इंटरनल एनर्जी. नाव हिअर देर इज नो वर्क डन. आता इथे हा पिस्टन फिक्स असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं वर्क डन इथे झालेलं नाही. देअरफॉर dQ1 इज इक्वल टू DE इज इक्वल टू CV इंटू DT. आणि म्हणून ह्या फॉर्म्युल्यानुसार, हा फॉर्म्युला आपण शिकलेला आहोत 11वीला. दॅट इज हिअर अमाऊंट ऑफ हीट सप्लाय, दॅट इज DQ इज इक्वल टू S इंटू DT. S काय आहे? स्पेसिफिक हीट आहे. या फॉर्म्युल्यावरून दॅट dQ1 इज इक्वल टू D. D काय आहे? इंटरनल एनर्जी. कारण आपण ही हीट सप्लाय केल्यावर ही एवढी इंटरनल एनर्जी त्याने ॲब्सॉर्ब केली. दॅट इज इक्वल टू CV DT. आणि म्हणून ह्या फॉर्म्युल्यावरून स्पेसिफिक हीटची व्हॅल्यू आपण इथे टाकली ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, दॅट इज CV इंटू DT, वेअर CV इज द मोलर स्पेसिफिक हीट ऑफ द गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता ही झाली पहिली केस. यामध्ये पिस्टन फिक्स होता. केस सेकंडमध्ये पिस्टन मुवेबल आहे आणि प्रेशर कॉन्स्टंट आहे. देअरफॉर ॲट कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम ऑफ गॅस इन्क्रीज बाय DV. आता हा पिस्टन मुवेबल असल्यामुळे गॅसचं आपण हीट केल्यावर DQ2 हीट सप्लाय केली. DQ2 हीट सप्लाय केल्यामुळे ह्या गॅसचं व्हॉल्यूम इन्क्रीज झालं. म्हणजेच हा गॅस एक्सपांड झाला. कितीने एक्सपांड झाला? तो DVने इथे एक्सपांड झाला. अँड देअरफॉर हिअर दॅट DV विथ दॅट इज द व्हॉल्यूम इन्क्रीज इन दिस सेकंड केस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. नाव D विथ द इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस. आता इंटरनल एनर्जी अगेन इन सेकंड केस इज D. म्हणजे इथे ही एनर्जी याची दोन प्रकारे वापरली गेली. टू इन्क्रीज इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस आणि टू मूव्ह पिस्टन बॅकवर्ड. नाव हिअर टू अलाउ एक्सपान्शन ऑफ गॅस DW इज द वर्क डन. यामध्ये हा गॅस एक्सपांड झाल्यामुळे इथे DW एवढं वर्क डन झालेलं आहे. कारण हा पिस्टन मूव्ह झालेला आहे आणि म्हणून हे वर्क डन DW इज इक्वल टू PdV. DW इज इक्वल टू PdV हे कुठल्या फॉर्म्युल्यानुसार? वर्क डनचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्या. W इज इक्वल टू व्हॉट? FS. आता इथे F काय आहे? P आहे. P म्हणजेच इथे प्रेशर आहे. या गॅसचं प्रेशर. दॅट इज हिअर फोर्स. फोर्स म्हणजेच इथे काय आहे? प्रेशर आहे. इथे S डिस्प्लेसमेंट. इथे डिस्प्लेसमेंट म्हणजे गॅसचं हे एक्सपान्शन DV. आणि म्हणून P इंटू DV दॅट इज द वर्क डन. DW इज इक्वल टू PdV. हे एवढं वर्क डन झालेलं आहे. देअरफॉर
total here, that is the amount of heat supplied to the gas, here dE plus dW. आता dE ची व्हॅल्यू CVDT ही इक्वेशन 1 वरून dE ची व्हॅल्यू टाकणार CVDT प्लस dW वर्क डन आणि म्हणून PdV CVDT प्लस PdV इज इक्वल टू CPDT. आपल्याला CPDT इक्वेशन 1 वरून मिळालेलं आहे. दॅट इज dQ इज इक्वल टू S इंटू dt, म्हणजेच dQ2 इज इक्वल टू S इज स्पेसिफिकिटी, ते स्पेसिफिकिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर दॅट इज CP इंटू dt. म्हणून CPDT आणि CVDT एका बाजूला न्या, म्हणजे CPDT मायनस CVDT आणि PdV एका साईडला ठेवा, दॅट इज इक्वल टू PdV. म्हणजे CPDT मायनस CVDT इज इक्वल टू PdV. इथे dt कॉमन आणि म्हणून CP मायनस CV आउट ऑफ द ब्रॅकेट dt इज इक्वल टू PdV. आता आपल्याला माहिती आहे फॉर 1 मोल ऑफ गॅस, इथे आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे PV इज इक्वल टू NRT. हा N इथे काय आहे, दॅट इज द नंबर ऑफ मोल. इथे नंबर ऑफ मोल 1 आहे म्हणून PV इज इक्वल टू RT. डिफरन्शिएट दिस इक्वेशन, P इंटू DV, P कॉन्स्टंट, DV दॅट इज इक्वल टू हा R कॉन्स्टंट इंटू DT, हे डिफरन्शिएट केलं म्हणून डिफरन्शिएटिंग आफ्टर PdV इज इक्वल टू RDT. इक्वेशन 3 बिकम्स CP मायनस CV इंटू DT इज इक्वल टू RDT. आता इथे PdVच्या वरचे इक्वेशन जे आहे त्या वरच्या इक्वेशनमध्ये PdVची व्हॅल्यू काय येईल RDT फ्रॉम अबाव इक्वेशन. देअरफॉर CP मायनस CV इज इक्वल टू R, dt गेट कॅन्सल. PdVची व्हॅल्यू काय टाकली आपण RDT. इथे आपल्याला आत्ता मग मिळालं होतं PdV इज इक्वल टू RDT आणि म्हणून ह्या PdVची व्हॅल्यू RDT अबाव इक्वेशन जे आहे त्यामध्ये टाकली. Therefore we get CP minus CV is equal to R. This equation is known as mere relation between specific heat at constant pressure and specific heat at constant volume. आता हे मेयर्स रिलेशन मिळालं आपल्याला. आता ह्यामध्ये हीटचं युनिट कॅलरी आहे आणि वर्कचं युनिट जूल आहे. दोघं युनिट डिफरंट असल्यामुळे कॅलरी आणि जूल इथे वेगळे असल्यामुळे जर आपल्याला हे कन्वर्ट करून घ्यायचे असतील कॅलरीमध्ये तर आपल्याला ह्याला जेने डिवाईड करून घ्यावं लागेल. या आरला जेने डिवाईड करावं लागेल म्हणून जे इज मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट, म्हणजेच हा जे कशाशी इक्वल आहे दॅट इज इक्विव्हॅलंट टू हिअर दॅट इज द मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. म्हणून CP मायनस CV इज इक्वल टू R अपॉन J. आता इन टर्म्स ऑफ प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट, आता हे मोलर स्पेसिफिक हीटमध्ये झाला हा फॉर्म्युला CP मायनस CV इज इक्वल टू R. आता प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट इज दॅट इज अ प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट एट कॉन्स्टंट प्रेशर दॅट इज SP अँड प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यू इज SV. आता स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट यामधलं रिलेशन काय आहे तर CP इज इक्वल टू M0 SP आणि CV इज इक्वल टू M0 SV. हे रिलेशन कशामधलं आहे, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आणि मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड व्हॉल्यूम. नाव हिअर वेअर M0 इज व्हॉट, दॅट इज द मोलर मास ऑफ द गॅस. देअरफॉर SV अँड SP दॅट आर द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. देअरफॉर पुट दिस व्हॅल्यू इन दिस अबाव इक्वेशन. ही जी व्हॅल्यू आहे ही अबाव इक्वेशनमध्ये आपण पुट करणार, म्हणजेच CP मायनस CV इज इक्वल टू R अपॉन J मध्ये. देअरफॉर M0 SP मायनस M0 SV दॅट इज इक्वल टू R अपॉन J. या वरच्या इक्वेशनमध्ये टाकलं M0 SP आणि M0 SV, CP आणि CPची व्हॅल्यू, CVची व्हॅल्यू. देअरफॉर M0 कॉमन, M0 आउट ऑफ द ब्रॅकेट, इन ब्रॅकेट SP मायनस SV दॅट इज इक्वल टू R अपॉन J. आणि म्हणून प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू R अपॉन M0 J. देअरफॉर दिस इक्वेशन गिव्स in terms of principal specific heat, that is the Mayer's relation, and here this is the Mayer's relation in terms of molar specific heat, that is CP minus CV is equal to R upon J. पुढचा पॉईंट आहे टू कॅल्क्युलेट स्पेसिफिक हीट ऑफ गॅसेस, दॅट इज फॉर मोनोॲटॉमिक गॅसेस, फॉर डायॲटॉमिक गॅसेस अँड फॉर पॉलीॲटॉमिक गॅसेस. म्हणजेच आता इथे आपण स्पेसिफिक हीट मोनोॲटॉमिक गॅसेससाठी, म्हणजेच दॅट इज द स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम
इथे काढणार आहोत आणि त्या दोघांचा रेशो काढणार आहोत. अँड देअरफॉर हिअर फर्स्ट फॉर मोनो ॲटॉमिक गॅसेस, पहिल्यांदा आपण मोनो ॲटॉमिक गॅसेससाठी कन्सिडर करणार. नाव हिअर इन मोनो ॲटॉमिक गॅसेस दॅट इज द ॲटम कन्सिस्टिंग ऑफ सिंगल ॲटम, म्हणजेच यामध्ये एकच ॲटम असतो. दॅट इज हिअर मोनो ॲटॉमिक. एका मॉलिक्यूलमध्ये एकच ॲटम असतो म्हणजे हा मोनो ॲटॉमिक गॅस. फॉर एक्झाम्पल हिअर हेलियम, क्रिप्टॉन, निऑन, ऑर्गॉन एक्सेट्रा दॅट आर द एक्झाम्पल ऑफ मोनो ॲटॉमिक गॅसेस. मग ह्या मोनो ॲटॉमिक गॅसेससाठी CP आणि CV आणि त्यावरून दोघांचा रेशो आपण काढणार आहोत, म्हणजे स्पेसिफिक हीट काढणार आहोत. त्यासाठी हिअर कन्सिडर दॅट T बी द कॉन्स्टंट टेम्परेचर containing any atom, that means that the gases containing, that is the molecule in 1 mole of gas is Na number of atoms. Each atom has only 3 translational DOF. प्रत्येक ॲटमला 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. DOF म्हणजे काय इथे? डिग्री ऑफ फ्रीडम. आता डिग्री ऑफ फ्रीडम मोनो ॲटॉमिकसाठी काय आहे हे आपण आधी काढणार. आधी डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. नाव हिअर डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजेच DOF. सपोज दॅट कोणताही मॉलिक्यूल किंवा ॲटम जर असेल तो एकाच डायरेक्शनला मूव्ह होत असेल तर आपण तो एका ॲक्सिसने ह्या पद्धतीने दाखवू शकतो. त्याची मोशन ही एका ॲक्सिसला आहे हे दाखवू शकतो. जर ॲटम प्लेनमध्ये असेल तर आपण त्याची जी काही पोझिशन आहे ती पोझिशन X आणि Y या प्रकारे 2 कॉर्डिनेटने दाखवू शकतो. पण तो जर ॲटम स्पेसमध्ये असेल तर तो कोणत्याही डायरेक्शनला मूव्ह होईल आणि म्हणून त्याची जी पोझिशन आहे ही XYZ कॉर्डिनेटने आपण दाखवू शकतो. अँड देअरफॉर हिअर दॅट इज द XYZ डायरेक्शन. देअरफॉर X दॅट इज Y अँड हिअर दॅट इज Z. XYZ डायरेक्शनला त्या मॉलिक्यूलची किंवा त्या ॲटमची जी पोझिशन आहे ती स्पेसमधली आपण 3 कॉर्डिनेटने दाखवू शकतो. आता ॲटम किंवा मॉलिक्यूलची तो कोणत्या डायरेक्शनला मूव्ह होत आहे आणि कशा पद्धतीने मूव्ह होत आहे, म्हणजेच त्याची मोशन कुठल्या प्रकारची आहे हे काढणे म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम काढणे. आता त्या ॲटमची किंवा मॉलिक्यूलची मोशन 3 प्रकारे असू शकते. जसा तो तीन डायरेक्शनला किंवा प्लेनमध्ये असेल तर 2 डायरेक्शनला, आणि जर तो सिंगल डायरेक्शनला मूव्ह होत असेल तर ह्या पद्धतीने जशी डायरेक्शन दाखवू शकतो तशीच त्याची जी मोशन आहे ती 3 पद्धतीने असू शकते. पहिली म्हणजे असते ट्रान्सलेशनल मोशन, सेकंड असू शकते रोटेशनल मोशन आणि तिसरी असू शकते व्हायब्रेशनल मोशन. आता ह्या ॲटमची किंवा मॉलिक्यूलची आपण स्पेसमधली जर डायरेक्शन कन्सिडर केली तर तो X डायरेक्शनलाही मूव्ह होऊ शकतो, Y डायरेक्शनलाही मूव्ह होऊ शकतो आणि Z डायरेक्शनलाही मूव्ह होऊ शकतो. मग हा सिंगल ॲटम आहे. इथे आपण मोनो ॲटॉमिक गॅसेससाठी काढत आहोत आणि म्हणून सिंगल ॲटम आहे. मग सिंगल ॲटमला फक्त तो स्ट्रेट लाईन पाथमध्ये मूव्ह होऊ शकतो आणि म्हणून तो X डायरेक्शनला मूव्ह होईल किंवा Y डायरेक्शनला मूव्ह होईल किंवा Z डायरेक्शनला मूव्ह होईल. आणि म्हणून त्याचे डिग्री ऑफ फ्रीडम काय आहे? 3 ट्रान्सलेशनल म्हणजेच काय तर त्याला 3 मोशन आहेत. दॅट इज मूव्ह इन ए लिनियर पाथ, दॅट इज मूव्ह अलॉंग X डायरेक्शन, अलॉंग Y डायरेक्शन और अलॉंग Z डायरेक्शन. इथे तो सिंगल असल्यामुळे रोटेट होऊ शकणार नाही आणि म्हणून त्याला रोटेशनल मोशन नाही. तो व्हायब्रेटही होऊ शकणार नाही आणि म्हणून मोनो ॲटॉमिक गॅसेसमधले जे ॲटम आहेत त्याला व्हायब्रेशनल मोशन पण नसते आणि म्हणून फक्त 3 ट्रान्सलेशन डिग्री ऑफ फ्रीडम आहेत. नाऊ फॉर ए गॅस ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इज हिअर 1/2 mv² इज इक्वल टू 1/2 mv² इज इक्वल टू 1/2 mv². आता गॅसला टेम्परेचर म्हणजेच आपण हीट केल्यावर
त्याला कायनेटिक एनर्जी असते, त्याला पोटेन्शियल एनर्जी नसते, म्हणजेच तो एनर्जी गेन करतो. देअरफॉर दॅट द मीन ॲव्हरेज एनर्जी इज 1/2 kBT, आणि म्हणून त्याची मीन एनर्जी काय आहे, 1/2 kBT आहे. नाऊ वी आर गोइंग टू फाइंड दॅट इज द ॲव्हरेज एनर्जी फॉर मोनो ॲटॉमिक गॅसेस. आणि म्हणून मोनो ॲटॉमिक गॅसेससाठी आपण ही एनर्जी काढत आहोत. त्याला फक्त 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम आहे, म्हणून ह्या ॲव्हरेज एनर्जीला 3ने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. देअरफॉर टोटल इंटरनल एनर्जी पर मोल इज 3/2 kB इंटू टी. आता ही टोटल एनर्जी आपल्याला मिळाली मोनो ॲटॉमिक गॅसेससाठी. देअरफॉर दॅट कॅन बी रिटन ॲज E इज इक्वल टू 3/2 Na kBT, वेअर Na इज व्हॉट, मॉलिक्यूल इन 1 मोल ऑफ गॅस. नाव हिअर डिफरन्शिएट धिस इक्वेशन. हे वरचं इक्वेशन जे आहे हे आपण डिफरन्शिएट करणार. देअरफॉर डी इज इक्वल टू 3/2 Na kB कॉन्स्टंट, कारण Na काय आहे, कॉन्स्टंट आहे, kB बोल्ट्झमन कॉन्स्टंट, आणि म्हणून डी इज इक्वल टू 3/2 Na kB इंटू डी टी. टीचं डिफरन्शिएशन डी टी. डी टी इकडे डिवाइड करा. देअरफॉर डी अपॉन डी टी इज इक्वल टू 3/2 Na kB. नाव वी नो दॅट हिअर दॅट डी इज इक्वल टू CV इंटू डी टी. म्हणजे आपल्याला हे इक्वेशन माहिती आहे, दॅट इज द मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, दॅट इज डी इज इक्वल टू CV डी टी. डी टी इकडे डिवाइड करा, म्हणजे CV इज इक्वल टू DE/dt. आता इथे DE/dt आणि DE/dt हे सारखे झाले, म्हणून इक्वेटिंग इक्वेशन 1 and 2. देअरफॉर वी गेट CV इज इक्वल टू व्हॉट, 3/2 Na kB. नाव हिअर 3/2 Na kB. नाव पुट द व्हॅल्यू ऑफ दिस Na kB. Na kBची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, दॅट इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट R. याआधी आपण पाहिलेलं आहे. अँड देअरफॉर हिअर put the value of that CV is equal to 3/2 into R. Now we know that by Mayer's relation माहिती आहे आपल्याला, CP minus CV is equal to R. Therefore put the value of CV in this equation. CP minus 3/2 into R is equal to R. हा 3/2 इकडे न्या राईट हँड साईडला, तो प्लस होईल. 3/2 R मध्ये हा R मिळवला, काय झाला, 5/2 R. Now to find the value of gamma, that is the ratio of specific heat at constant pressure to the specific heat at constant volume, that is equal to 5/2 R divided by 3/2 R. 2 get cancel, remaining 5/3, and therefore here R also cancel, and therefore that is the value of gamma for monoatomic gases is 5/3. म्हणजेच आपल्याला ही स्पेसिफिक हीट ऑफ गॅस फॉर मोनोॲटॉमिक गॅसेससाठी आपल्याला मिळालं. Now to find out specific heat at constant pressure and specific heat at constant volume for diatomic gases. Now for a gas consisting of diatomic molecule such as O2, N2, CO, HCl, that is enclosed in a container held at a constant temperature capital T. Now here, if treated as a rigid rotator, each molecule have, that is the 3 translation and 2 rotational degree of freedom. आता आपल्याला डायटॉमिक मॉलिक्युलसाठी 3 ट्रान्सलेशन आणि 2 रोटेशनल मोशन कशा पद्धतीने येतात, डिग्री ऑफ फ्रीडम, ते काढणार आहोत. आता डायटॉमिक गॅसेसमध्ये एका मॉलिक्यूलमध्ये 2 ॲटम्स असतात, आणि म्हणून आपण हे 2 ॲटम कन्सिडर करणार. कन्सिडर दिस 2 ॲटम्स, आणि त्यामध्ये एक रिलेशन असतं, दोघांमध्ये एक रिलेशन असतं. केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकलाय, त्यामध्ये बॉन्ड असतो. देअरफॉर तर त्यांना मूव्ह व्हायचं झालं तर ह्या दोन्ही ॲटमला एकाच वेळी मूव्ह होता येतं. म्हणजे समजा ते एक्स डायरेक्शनला, म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह होत असतील तर ते एक्स डायरेक्शनला मूव्ह होतील, दोन्ही ॲटम एकाच वेळी मूव्ह होतील. सिमिलरली दे कॅन मूव्ह अलॉंग वाय डायरेक्शन ऑल्सो. सिमिलरली दे कॅन मूव्ह अलॉंग झेड डायरेक्शन ऑल्सो. म्हणजेच यांना काय झालं, 3 ट्रान्सलेशन मोशन आहेत. डायॲटॉमिक मॉलिक्यूलला 3 ट्रान्सलेशन मोशन आहेत. आता डायॲटॉमिक मॉलिक्यूलला 2 रोटेशनल मोशन आहेत. 2 रोटेशनल मोशन कशा पद्धतीने आपण पाहू. आता हा जेव्हा डायॲटॉमिक मॉलिक्यूल अलॉंग एक्स ॲक्सिस असेल तर त्या ठिकाणी त्याला मोशन नाही. कारण का, तर त्या ठिकाणी त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 असतो.
कारण हा त्याच्याच ॲक्सिस भोवती रोटेट कशा पद्धतीने होतो मॉलिक्यूल, ह्या पद्धतीने रोटेट होतो. आणि म्हणून त्याच्याच ॲक्सिस भोवती जर तो असेल तर तेव्हा त्याचा मुमेंट ऑफ इनर्शिया 0 असतो. मुमेंट ऑफ इनर्शिया 0 असेल तर त्याची कायनेटिक एनर्जी पण काय असते, 0 असते. आणि म्हणून डायॲटॉमिक मॉलिक्यूल जेव्हा त्याच्याच ॲक्सिसवर रोटेट होतो तेव्हा त्याची कायनेटिक एनर्जी 0 असते. आणि म्हणून तो त्याच्या ॲक्सिसला मूव्ह होऊ शकत नाही. पण तो वाय ॲक्सिसला रोटेट होऊ शकतो, झेड ॲक्सिसला सुद्धा रोटेट होऊ शकतो. आणि म्हणून त्याला 2 रोटेशनल मोशन आहेत. देअरफॉर द डायॲटॉमिक मॉलिक्यूल हॅज दॅट इज द 3 ट्रान्सलेशन मोशन अँड 2 रोटेशनल मोशन. आता हे डिग्री ऑफ फ्रीडम झाले. आता बाय द लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी मगाच आपण फॉर्म्युला अभ्यासला होता, दॅट इज द E इज इक्वल टू 1/2 kBt. म्हणजे पर मॉलिक्यूलसाठी मीन एनर्जी काय आहे, 1/2 kBt. हिअर मॉलिक्यूल इन 1 मोल ऑफ अ गॅस दॅट इज 1/2 Na, याला Na ने काय करायचं, मल्टिप्लाय kBt. ही मीन एनर्जी आहे, हे आपण वर पाहिलं होतं. देअरफॉर द इंटरनल एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ अ गॅस फॉर डायॲटॉमिक मॉलिक्यूल इज. आता 3 ट्रान्सलेशन आणि 2 रोटेशनल. मग ह्या एनर्जीला आपण काय करणार, मल्टिप्लाय करणार 3 ट्रान्सलेशनने आणि 2 रोटेशनलने. देअरफॉर मल्टिप्लाय बाय 3 टू धिस 1/2 Na kBt दॅट इज 3/2 Na kBt. म्हणजे हे दॅट इज द टोटल इंटरनल एनर्जी फॉर ट्रान्सलेशन मोशन झालं. प्लस याला 2 ने मल्टिप्लाय करणार, कारण 2 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम आहे. म्हणून 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येईल, 2/2 Na kBt. या दोघांची ॲडिशन होईल. म्हणजेच टोटल डिग्री ऑफ फ्रीडम 5 डायॲटॉमिक मॉलिक्यूलसाठी. आणि म्हणून ही टोटल इंटरनल एनर्जी किती झाली, 5/2 Na kBt. याची टोटल इंटरनल एनर्जी 5/2 Na kBt. टोटल आपल्याला इंटरनल एनर्जी मिळाली. आता मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम विल बी. आता ह्याची मोलर स्पेसिफिक हीट आपण काढणार, म्हणजेच मगासारखंच DE इज इक्वल टू व्हॉट, CV dt. देअरफॉर CV इज इक्वल टू व्हॉट, DE/dt. म्हणजे CV काय आहे, DE/dt आहे. आणि म्हणून ते कम्पेअर केले 3/2 Na kBtशी. हिअर वी गेट CV इज इक्वल टू 5/2 Na kB. आफ्टर डिफरन्शिएटिंग हिअर DE इज इक्वल टू 5/2 Na kB dt. म्हणजेच ह्या एनर्जीच्या इक्वेशनला डिफरन्शिएट केल्यावर आपल्याला DE इज इक्वल टू 5/2 Na kB dt मिळालं. म्हणून DE/dt, टेक दिस dt टू दॅट ऑफ द लेफ्ट हँड साईड. देअरफॉर DE/dt इज इक्वल टू 5/2 Na kB. आता हे इक्वेशन आपण मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम बरोबर कम्पेअर केलं. म्हणून दिस इक्वेशन नंबर 1, दिस इज इक्वेशन नंबर 2. इक्वेटिंग इक्वेशन 1 and 2. हिअर वी गेट CV इज इक्वल टू 5/2 Na kB आपल्याला मिळालं. आणि Na kBची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, दॅट इज R. अँड देअरफॉर CV इज इक्वल टू 5/2 R. आता अगेन बाय मियर्स रिलेशन CP - CV इज इक्वल टू R. इथे पुन्हा ही CVची व्हॅल्यू जी मिळालेली आहे ती ह्या मियर्स इक्वेशनमध्ये टाकली. देअरफॉर CP - 5/2 R इज इक्वल टू R. देअरफॉर CP इज इक्वल टू 5/2 राईट हँड साईडला नेला, 5/2 R प्लस R दॅट इज 7/2 R. आता इथे परत गॅमाची व्हॅल्यू काढली आपण. गॅमा दॅट इज हिअर रेशो ऑफ स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू द स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम दॅट इज इक्वल टू 7/2 R अपॉन 5/2 R. हिअर R गेट कॅन्सल, 2 गेट कॅन्सल, रिमेनिंग इज व्हॉट, 7/5. देअरफॉर हिअर दॅट इज गॅमा इज इक्वल टू 7/5. इथे आपल्याला ही CP मिळाली. CV आणि CP व्हॅल्यू पुट केल्या 7/5. नाव दिस इज फॉर रिजिड मॉलिक्यूल. हा गॅमा आपल्याला रिजिड मॉलिक्यूलसाठी मिळाला. आता जर मॉलिक्यूल नॉन रिजिड असेल तर त्याला व्हायब्रेशनल मोशन पण असते. रिजिड मॉलिक्यूलला व्हायब्रेशनल मोशन नसते डायॲटॉमिक मॉलिक्यूलमध्ये. पण जर नॉन रिजिड मॉलिक्यूल असेल तर त्याला व्हायब्रेशनल मोशन पण असते. दॅट इज व्हायब्रेशनल मोशन. अँड हिअर दॅट द व्हायब्रेशनल मोशन इज दॅट इज
हिअर 2 याला 2 व्हायब्रेशनल मोशन आहेत डायॲटॉमिक मॉलिक्यूलला. नॉन रिजिड मॉलिक्यूलसाठी हिअर दॅट इज द डिग्री ऑफ फ्रीडम इज 2. म्हणजेच 2 पद्धतीने व्हायब्रेशनल मोशन ह्या डायॲटॉमिक मॉलिक्यूलची होऊ शकते. म्हणजेच किती झाले? 3 ट्रान्सलेशन, 2 रोटेशनल आणि 2 व्हायब्रेशनल. म्हणजेच 3 + 2 + 2 म्हणजेच टोटल किती नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम झाल्या? 7. Therefore, diatomic molecule for non-rigid here vibrating molecule that has 7 degree of freedom. आणि म्हणून परत टोटल इंटरनल एनर्जी पर मोल आपण इथे काढणार. ही टोटल इंटरनल एनर्जी E इज इक्वल टू 3/2 NaKBT प्लस 2/2 NaKBT प्लस 2/2 NaKBT. म्हणजेच ह्या आपण टोटल इंटरनल एनर्जी ह्या तिघं मोशनसाठी घेतली. देअरफॉर दॅट इज टोटल इंटरनल एनर्जी 7/2 NaKBT. वरचं इक्वेशन डिफरन्शिएट करणार. d/dt इज इक्वल टू 7/2 NaKB. म्हणजेच d इज इक्वल टू 7/2 NaKB इंटू dt. हे डिफरन्शिएट केलेलं इक्वेशन d इज इक्वल टू 7/2 NaKB इंटू dt. आणि हा dt इकडे काय केलं? डिवाईड केलं. देअरफॉर d/dt इज इक्वल टू 7/2 NaKB. ना मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आपल्या फॉर्म्युला माहिती आहे, ते इक्वेट केला. CV इज इक्वल टू d/dt. हे इक्वेशन आणि हे इक्वेशन इक्वेट केलं म्हणून CV काय मिळाला? 7/2 NaKB. आता NaKB परत माहिती आहे, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट R अँड देअरफॉर पुट द व्हॅल्यू ऑफ NaKB. देअरफॉर 7/2 R. देअरफॉर CP - CV इज इक्वल टू R. म्हणून आपल्याला CP - CV मियर्स रिलेशन यावरून आपल्याला आता CPची व्हॅल्यू मिळेल. ही CVची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 7/2 R. आता कॉन्स्टंट स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर 7/2 R इथे पुट केला. टेक दी 7/2 R टू द राईट हँड साईड. देअरफॉर CP इज इक्वल टू 7/2 R प्लस R दॅट इज 9/2 R. आणि म्हणून ही इथे CPची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. नाऊ टेक द रेशो ऑफ हिअर CP अपॉन CV दॅट इज गॅमा. दॅट इज 9/2 R डिवायडेड बाय 7/2 R. R कॅन्सल, 2 कॅन्सल, 9/7. आणि म्हणून गॅमाची व्हॅल्यू आपल्याला स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम दॅट इज 9/7. अँड देअरफॉर हिअर दॅट इज द हिअर स्पेसिफिक हीट पर डायटॉमिक मॉलिक्यूल. नाउ टू कॅल्क्युलेट स्पेसिफिक हीट फॉर पॉलीॲटॉमिक गॅसेस. आता स्पेसिफिक हीट दॅट इज स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आपण काढणार आहोत for polyatomic gases. Polyatomic gases, that means a single molecule contain more than 2 atoms, that is the polyatomic gases. Now example for polyatomic gases, that is the ammonia gas. Again here consider T be the temperature of polyatomic gases enclosed in a container. Now here each molecule of polyatomic gas has 3 translation degree of freedom and here 2 rotational degree of freedom for the linear molecule. म्हणजेच पॉलीॲटॉमिक गॅसेसमध्ये 3 ट्रान्सलेशन आणि 2 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतात. ते कशा पद्धतीने हे पाहू. आता जर मॉलिक्यूल लिनियर असेल, लिनियर म्हणजेच हे 3 ॲटम स्ट्रेट लाईनमध्ये असतील तर ते एक्स डायरेक्शनलाही मूव्ह होऊ शकतात सरळ या पद्धतीने. त्यानंतर इकडे झेड डायरेक्शनलाही मूव्ह शकतात आणि वाय डायरेक्शनलाही मूव्ह शकतात स्ट्रेट लाईनमध्ये. आणि म्हणून याला 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम आहेत. म्हणजेच त्याची जी ट्रान्सलेशन मोशन आहे ती 3 प्रकारे होऊ शकते. आता रोटेशनल मोशन, इथे हे जे 3 ॲटम आहेत हे लिनियर आहेत, म्हणजेच हा मॉलिक्यूल लिनियर आहे. आणि म्हणून त्याच्या ॲक्सिसवर जर असेल तर त्याच्या ॲक्सिसवर असताना त्याची रोटेशनल मोशन 0, कारण त्याची कायनेटिक एनर्जी 0 असते. कारण का तर त्याचं कायनेटिक एनर्जी म्हणजेच मुवमेंट ऑफ इनर्शिया त्याच्याच ॲक्सिस भोवती काय असतो? 0 असतो, म्हणजे I0 असतो. आणि म्हणून अबाउट इट्स ॲक्सिस दॅट इज अलॉंग एक्स ॲक्सिस, मग तो वाय ॲक्सिसला असेल, झेड ॲक्सिसला असेल
झेड ॲक्सिसवर हे तिन्ही एकाच डायरेक्शनला असतील तर अबाउट वाय त्याची रोटेशनल मोशन 0. जर झेड ॲक्सिसला असेल तर तो तिथे त्याची रोटेशनल मोशन 0. म्हणजेच कोणत्याही दोन ॲक्सिसला त्याला रोटेशनल मोशन असते. आणि म्हणून फॉर रोटेशनल मोशन हियर डिग्री ऑफ फ्रीडम इज 2. म्हणजेच त्याच्या रोटेशनल मोशनसाठी डिग्री ऑफ फ्रीडम 2 असतात. आता हे केव्हा, जेव्हा तिन्ही ॲटम म्हणजे सिंगल मॉलिक्यूल हा लिनियर असेल, म्हणजेच मॉलिक्यूल लिनियर असेल तर तेव्हा त्याला 2 रोटेशनल मोशन दॅट इज हियर 2 डिग्री ऑफ फ्रीडम फॉर रोटेशनल मोशन अँड 3 डिग्री ऑफ फ्रीडम फॉर ट्रान्सलेशन मोशन असते. आता मॉलिक्यूल जर लिनियर नसेल म्हणजे तो या पद्धतीने असेल तर ह्या तिघांमध्ये या प्रकारे बॉन्ड असतो, म्हणजेच एक रिलेशन असतं या तिन्ही मॉलिक्यूलमध्ये. तर हे तिन्ही मॉलिक्यूल ट्रान्सलेशन मोशन अलॉंग एक्स ॲक्सिस मूव्ह होऊ शकतात, ट्रान्सलेशन मोशन दॅट इज अलॉंग वाय ॲक्सिस मूव्ह होऊ शकतात आणि ट्रान्सलेशन मोशन अलॉंग झेड ॲक्सिसही मूव्ह होऊ शकतात. आणि म्हणून ह्या पद्धतीने जर मॉलिक्यूल असेल नॉन लिनियर तर त्याला 3 ट्रान्सलेशन मोशन असू शकतात, 3 रोटेशनल पण असू शकतात. कारण हे तिन्ही एका लाईनीत नाही, कुठल्याही एका ॲक्सिसवर ते नाहीत आणि म्हणून तिन्ही ॲक्सिसवर ते रोटेट होऊ शकतात या पद्धतीने. आणि म्हणून त्याला 3 रोटेशनल हियर दॅट इज द मोशन अँड देअरफॉर 3 डिग्री ऑफ फ्रीडम. व्हायब्रेशनल मोशन. आता ह्याला व्हायब्रेशनल मोशन इथे एफ आपण कन्सिडर करणार फॉर डिग्री ऑफ फ्रीडम फॉर व्हायब्रेशनल मोशन. म्हणजेच व्हायब्रेशन मोशनसाठी एफ डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजेच कन्सिडर करणार. कारण का, तर फॉर द व्हायब्रेशनल मोशन ऑफ पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूल दॅट इज डिपेंड ऑन द जॉमेट्रिक स्ट्रक्चर. म्हणजेच ही जी एफची व्हॅल्यू आहे ही त्या मॉलिक्यूलच्या जॉमेट्रिक स्ट्रक्चरवर अवलंबून आहे. म्हणून यामध्ये आपण इथे व्हायब्रेशनल मोशनसाठी एफ डिग्री ऑफ फ्रीडम कन्सिडर करणार. नाउ सच अ डिग्री ऑफ फ्रीडम कॉन्ट्रीब्यूट ॲव्हरेज एनर्जी 2/2 kBT. आणि म्हणून अशा प्रकारे त्याची ॲव्हरेज एनर्जी 2/2 kBT इथे आपण कन्सिडर करणार. आता इथे द टोटल इंटरनल एनर्जी फॉर 1 मोल ऑफ पॉलिॲटॉमिक गॅससाठी आपण काढणार. यासाठी ह्या 3 रोटेशनल, 3 ट्रान्सलेशन आणि एफ डिग्री फॉर व्हायब्रेशनलसाठी आपण त्यांचे ॲडिशन करणार. म्हणून 3/2 Na kBT अगेन बाय द फॉर्म्युला ऑफ इक्विपार्टिशन, लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी 3/2 Na kBT प्लस 3/2 Na kBT प्लस एफ इंटू. आता ह्या एफ कशासाठी कन्सिडर केला आहे आपण इथे, दॅट इज फॉर व्हायब्रेशनल मोशन डिग्री ऑफ फ्रीडम मल्टिप्लाय बाय 2/2 Na kBT. आता ह्यांची बेरीज 3 आणि 3 6, 6/2 Na kBT. ह्या दोघांची बेरीज आता होईल. इथे ह्याची बेरीज होईल का, इथे एफ आलेला आहे म्हणून हा 2 याच्यामध्ये मिळवता येणार नाही. याची काय होईल 6/2 Na kBT प्लस 2f/2 Na kBT. इथे 2ने या 6ला डिवाईड केलं म्हणजे किती झाले 3 Na kBT प्लस इथे हा 2 काय झाला कॅन्सल झाला म्हणजेच एफ इंटू Na kBT. आता इथे Na kBT काय आहे कॉमन, तो कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये राहिले हा 3, या दोनांनी इथे डिवाईड केलेलं आहे बेत्रिक्सा म्हणून 3 प्लस एफ इंटू ब्रॅकेट हियर दॅट इज Na kBT. नाउ द मोलर स्पेसिफिक हीट ऑफ कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज गिवन बाय. आता मोलर स्पेसिफिक हीट आपण काढणार. आपल्याला माहिती हे आपण डिफरन्शिएट करतो वरचं इक्वेशन दॅट इज हियर d/dt इज इक्वल टू व्हॉट, d/dt इज इक्वल टू हे वरचं इक्वेशन डिफरन्शिएट केल्यावर काय मिळेल 3 प्लस एफ Na kB. आणि हे कशाशी कंपेअर करतो CVच्या फॉर्म्युल्याशी, CV इज इक्वल टू व्हॉट d/dt. आणि म्हणून हे दोन्ही कंपेअर केल्यावर काय मिळतं CV इज इक्वल टू 3 प्लस एफ इंटू आर. या Na kBची व्हॅल्यू पहा काय टाकली ते आर आणि म्हणून CV इज इक्वल टू 3 प्लस एफ आर. परत मेयर्स रिलेशनने CP मायनस CV इज इक्वल टू आर. परत इथे CVची व्हॅल्यू टाकली 3 प्लस एफ इंटू आर. देअरफॉर CP मायनस 3 प्लस एफ इंटू आर इज इक्वल टू आर. देअरफॉर CP इज इक्वल टू
हे इकडे घेतले प्लस केले आर प्लस 3 प्लस एफ इंटू आर. या आरने ब्रॅकेटमधल्या टर्मला मल्टिप्लाय केलं आर प्लस 3r प्लस एफ आर. 3r प्लस 3r 4r प्लस एफ आर. आता इथे आर परत कॉमन आणि म्हणून 4 प्लस एफ. म्हणून सी पीची व्हॅल्यू काय मिळाली 4 प्लस एफ इंटू आर. ही मिळाली आपल्याला स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर फॉर पॉलीॲटॉमिक गॅसेस. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ गॅमा टेक द रेशो ऑफ सी पी अँड सी व्ही. सी पी आणि सी व्हीचा इथे परत रेशो घेणार म्हणजे गॅमा मिळेल. आणि म्हणून दॅट इज सी पी अपॉन सी व्ही इज इक्वल टू 4 प्लस एफ इंटू आर अपॉन 3 प्लस एफ इंटू आर. आर कॅन्सल, रिमेनिंग इज वॉट सी पी अपॉन सी व्ही इज इक्वल टू 4 plus f upon 3 plus f. That is the value of gamma, that is the ratio of specific heat at constant pressure to specific heat at constant volume for polyatomic gases.